हाय गाईज म्हण. हाय गाईज. हाय गाइस. वेलकम टू माय व्लॉग. वेलकम टू माय बघू आईला कशी फुगती, कशी करती, रागाला कशी येते आईला, रागाला. अरे बापरे, हसती कसा हिल्या. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आत्ता जस्ट उठलोय आणि उठल्या सरळ व्लॉगिंग करायला घेतलंय. मी आता तयार होईन आणि सरळ तुम्हाला नवीन घरी घेऊन जाणार आहे, ज्याचं काम चालू आहे, ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं आहे. व्लॉगिंगची सुरुवात लेट केली आहे, त्यामुळे सुरुवातीपासून दाखवू शकलो नाही. बट आता जेवढं कम्प्लीट झालं आहे तेवढं मी तुम्हाला नक्की दाखवेन. होम टूर देणार आहे आज. आणि त्यानंतर मी माझी दीदी, जीजू आणि मेन म्हणजे अहिल्या, माझी भाची, एकदम क्यूटशी छोटीशी, तुम्हाला खूप आवडेल तिला बघायला. त्यांनाच मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे. हे गाईज, जस्ट आंघोळ करून रेडी झालेलो आहे. थोड्याच वेळात मी आता निघतोय. बट त्याच्या आधी मी तुम्हाला माझ्या आई वडिलांसोबत इंट्रोडक्शन करून देतो. गाईज, मी तुम्हाला भेटवतोय माझ्या पप्पांशी. हे आहेत माझे पापा. हाय. आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेचा काही सल्ला मला. आज गुरुपौर्णिमेच्या तुला लाख लाख शुभेच्छा व आशीर्वाद. गुरुदत्तांनी 3 गुरु मानले होते. सर्वप्रथम आपली जी आई असते तीच खरं गुरु असते, त्याच्यानंतर वडील आणि आपल्या शाळेतले शिक्षक, हे 3 गुरु असतात. या तिघाचं जे संगम म्हणून जे रूप बनतं ते गुरु दत्तात्रयाचं रूप बनतं. म्हणून तू पहिल्यांदा तुझी प्रथम गुरु जी आई आहे तिचं जा, तिचा आशीर्वाद घे. की पापा बोललेत की आई वडील हे पहिले गुरु असतात आणि ही माझी गुरु, माझी मम्मी, हिच्यामुळे मी व्लॉगिंगची सुरुवात केली आहे. हिला ब्लॉग्स इतके आवडतात, इतक्या लोकांचे ब्लॉग्स बघते ना, हिची इच्छा होते की मी व्लॉग्स बनवावं. त्यामुळे या गुरुची आज्ञा पाळत मी व्लॉग्स बनवतोय. काही बोलायचं मम्मा तुला? तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सतत आहेत. मोठा व्लॉगर हो आणि माझी इच्छा पूर्ण कर व्लॉगिंगची. येस. हो गाईज, आम्ही वेस्ट साईडला आलेलो आहोत. करंजला शॉपिंग करायची होती. सो गाईज, आत्ताच जस्ट शॉपिंग झालेली आहे. इकडून आम्ही जातोय साईटवरती. तुम्हाला होम टूर देईन तिकडे गेल्यावर. सो गाईज, मी आलेलो आहे साईटवरती. बघू शकता आमची साईट. आणि हे आहे घर जे नवीन होत आहे आमचं. हे आमचं नवीन होणारं घर ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. ब्लॉगिंगची सुरुवात लेट केल्यामुळे सुरुवातीपासून दाखवू शकलो नाही. ही असेल मेन एंट्रन्स, पार्किंग. हा आहे आमचा मेन हॉल. हॉल डबल 8 ठेवलाय. हॉलमध्येच ओपन किचन ठेवलंय. दरवाजा बसवलाय, थोडा घाण झालाय दरवाजा. ही आहे पहिली बेडरूम, जी असेल मम्मी पप्पांची. इकडून बाहेर जायला स्लायडिंग डोर येईल. इकडे हे वॉशरूम. काम सुरू असल्यामुळे सगळीकडे सध्याला थोडीशी घाण आहे. इकडे एक कॉमन वॉशरूम आहे. हा हॉलमधूनच इकडे स्लायडिंग डोर येणार आहे, जे इकडून बाहेरचा हा जो आहे हा बाहेरचा पॅसेज आहे. इकडून आपण स्लायडिंग डोरमधनं बाहेर जाऊ शकतो. हे अंगण. स्टेअर्स जे आहेत ते आपण फॅब्रिकेशनमध्ये घेतलेत. अजून काम चालू आहे. याला कलरिंग वगैरे होईल, त्याच्यावरती ग्रेनाईट येईल. जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा खूप मस्त दिसेल. तुम्हाला दाखवेन मी नंतर ना.
आपण जाऊयात वरती. पायरी चढून वरती आल्या इथे एक छोटासा फॅमिली रूम आहे, हॉल टाईपच आहे. इथे सिटिंग एरिया करू शकतो आपण. इथून आपण खाली हॉलमध्ये पण बघू शकतो. ही आहे आपली कॉमन बेडरूम, गेस्ट बेडरूम. गेस्ट बेडरूमला अटॅच बाल्कनी. ही सर्वात मोठी बेडरूम आहे आणि ही असेल माझी बेडरूम. ते पण मोठी खिडकी ठेवली आहे आणि या बेडरूमचा बाथरूम सगळ्यात मोठा आहे. सो आय होप तुम्हाला आमचं नवीन होणारं घर आवडलं असेल. इतके वर्ष आम्ही रेंटच्या घरातच काढलेत आणि पापाचं स्वप्न होतं की आपलं स्वतःचं घर असावं आणि ते स्वप्न पूर्ण होत आहे. 2 महिन्यामध्येच आम्ही इथे शिफ्ट होऊ. श्रावण महिन्यात आम्ही इकडे शिफ्ट होणार आहोत. घर जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला अजून लुक दाखवेन त्याचं. आणि माझ्याच घराच्या एकदम बाजूला माझा मित्र म्हणजे रिलेटिव्ह लागतो माझा तो, पण माझा बेस्ट फ्रेंड आहे. कारण त्याचं घराचं बांधकाम सुरू आहे. त्याचं घराचं आत्ताच बांधकाम सुरू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. करणचं पण घर 1 वर्षामध्ये कंप्लीट होईल. दोघा भावांनी जवळजवळ घर घेतलं आहे. सो गाईज, हे होतं आमचं घर. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आपण इथून सरळ जातोय दीदीकडे. तुम्हाला दीदी, जिजू, अहिल्या यांचं इंट्रोडक्शन करून देईन. सो गाईज, जस्ट दीदीकडे पोहोचलेलो आहे आणि पोहोचल्या दीदीचा कॉल आला की समोर ऑफिसमध्ये ये, कारण तिथे गुरुपौर्णिमेच्या निमित्त पूजा करणार आहोत. चला तुम्हाला त्यांना भेटवतो. हो, जिजूच्या ऑफिसमध्ये पोहोचलोय आणि ही आहे माझी दीदी. हाय, नमस्ते. श्वेतांबरी होमकर मालक. आणि हे आहेत माझे जिजू. हाय. हार घालतायत महाराजांच्या फोटोंना. आणि ही आहे सगळ्यात गोड अहिल्या. अहिल्या इकडे बघ. अहिल्या, हाय. हाय. से हाय टू एव्हरीवन. हाय. आणि या आहेत अहिल्याच्या बेबी सिटर, जी आमच्या सगळ्यांचे बेबी सिटर आहेत. आणि हा आनंद. तर आता पूजा करतोय आम्ही. निमित्त एक छोटीशी छानशी पूजा करणार आहोत. तर तुम्ही पुढे नक्कीच बघाल की काय काय करतो आम्ही. कसे आजचा हा पहिला दिवस आहे श्रेयसच्या ब्लॉगचा. थोडा आम्ही पण थोडस लाचतोय. आम्ही भरभरून बोलू. नाही, हा फक्त माझा ब्लॉग नाहीये. माझ्यापेक्षा जास्त श्वेताच बडबडणार आहे ब्लॉग मध्ये, एवढं माहितीये मला. आणि अजून एक नमुना अजून आलेला नाहीये, पवन नावाचा. तो पण ऍड होईल थोड्या दिवसांनी. स्पेशल इंट्रोडक्शन असेल. हा, स्पेशल इंट्रोडक्शन. ब्लॉग शूट करणारे म्हणल्यावर ही साध्या कपड्यांमध्ये होती आणि ब्लॉग शूट करणारे म्हणल्यावर छान ड्रेस घालून आली आहे बघा. आता हा पहिला ब्लॉग आहे म्हणून जरा थोडस तरी बनताय ना. आता नेक्स्ट टाइम मी गबाळीच दिसेल. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्वेतानी मस्त स्वीटकॉर्न केलेत माझ्यासाठी खास. यश श्रेयसला खूप आवडतात, पवनला पण खूप आवडतात, पण तो आज इथे नाहीये. सो हिअर इट इज. थँक्यू. जिजू पाहिजे. रे, माझा गुरुवारी उपास आहे. दर गुरुवारी जिजू उपास करतो. है ना श्वेता? बिग हो, अनिरुद्धचा दर गुरुवारी उपास असतो. आणि आम्ही दोघंही स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त आहोत. दोघं नाही, आपण सगळे. मोठे भक्त म्हणजे काय? मोठे म्हणजे काय माफच असते. मापाचं काही नाही, मला सांगायचं की आम्ही दोघंही खूप मानतो स्वामी समर्थ. दोघं नाही, आम्ही सगळे. तो श्वेता, आईला कुठे जातोय आपण? आईला पण कुठे चाललो नाही, दत्त मंदिरला, शनी मंदिरला सॅटर्डेला जायचं शनिवारी. सो गाईज, आम्ही आता जातो दत्त मंदिरला दत्तांचे दर्शन घेण्यासाठी. तर तू काय आणली गाईला? तू काय आणली सोबत? हे काय? अय्याची गाय. अय्याची गाय आहे ना. पण तू आता तिथं कुणाला हात लावणार आहेस?
अंबाला. अरे हा दत्ताचं सॉन्ग येतं तुला? दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दुधाची, साईचं लोण्याचं तूप, तुपाचं दिवा दत्ताला लावा. दत्त दत्त दत्ताची गाय. व्हेरी ये. गुड. हे आहे आमचं दत्त महाराजांचं मंदिर. खूप जुनं मंदिर आहे आणि खूप भाविक इथे येतात. चला आपण पण जाऊयात. सो गाईज, अशा तऱ्हेने आमचं मस्त दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं श्वेता? मस्त प्रसन्न वाटलं. सो गाईज फायनली अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलेलो आहे. दत्ताला जाऊन येऊन जस्ट घरी पोहोचलोय आम्ही. मस्त दर्शन झालं. कसं वाटलं तुझं दर्शन घेऊन? मस्त, खूप प्रसन्न वाटलं. मन करी रे प्रसन्न. व्हॉट इज युअर नेम? नीट 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 तिथं जा. तुला एडी पोरगी म्हणते तू. छान नाही, छान आईला छान शानी आहे आमची. आईला सांगतो नीट नाव पूर्ण. सॉरी, अनिरुद्ध. अगं पप्पाचे नाव घे. पप्पाचे नाव घ्यायचं. परत एकदा सांग. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज तिने नाराज करत नाही दोघांना, पण दोघांचं पण नाव घेते. माझ्या मामाला शेअर करा, सबस्क्राईब करा. ये बाय. सो गाईज आम्ही आलेलो आहे आता वेस्ट साईडला. माझ्या मित्राला शॉपिंग करायची होती.